लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नंदिनीने लिस्ट दिलेली असते, त्यानुसार जीवा सामान आणायला बाहेर पडतो. पण गाडीमध्ये पेट्रोल नसल्यामुळे त्याची गाडी बंद पडते. तो गाडी ढकलत येतो, म्हणतो आता कुणाची तरी मदत घेऊया. तो मदतीसाठी ज्या माणसाला हाक मारतो तो माणूस म्हणजे काव्याच असते. हे बघून जीवाला पण खूप धक्का बसतो. तो म्हणतो तू इथे काय करतेस? तेव्हा काव्या म्हणते तू इथे काय करतोयस? माझा पाठलाग करतोयस का? तेव्हा जीवा म्हणतो एकदा केलेली चूक मी पुन्हा करणार नाही. एकदाच केली ती बास झाली. मी काय डोक्यावर पडलोय का तुझा पाठलाग करायला? माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलंय म्हणून इथे तुझी मदत मागायला आलो. तर माझं नशीब इतकं खराब की ज्याच्याकडे मदत मागतोय ती नेमकी तूच निघालीस. जीवाचं असं बोलणं ऐकून काव्याला खूप राग येतो. ती त्याला नको नको ते बोलू लागते. नाही, मी आहे म्हणून तू इथे थांबलास ना, त्यासाठी तू मदत मागितलीस ना, असे चिडून नको नको ते जीवाला बोलू लागते. तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि ओरडून तिला म्हणतो अगं किती बोलतेस? तुझ्या बहिणीकडून शिक जरा. तिला समोरच्याचा राग जरी आला ना तरीही ती शांतपणेच बोलते. आणि तू बघ जिला साधं नीट बोलताही येत नाही. असं म्हटल्यानंतर काव्या जीवाला प्रश्न करते, अरे वा, प्रेमात पडलायस माझ्या बहिणीच्या? काव्याने असा प्रश्न केल्यानंतर जीवाकडे त्याचं काहीही उत्तर नसतं. तो स्तब्धपणे फक्त काव्याकडे बघत राहतो.